Welcome to the BCom third year students. Then we will see the National Consumer Commissions. National Consumer Commission राष्ट्रीय आयोगाची रचना. यामध्ये म्हटलं की इट हॅज इस्टॅब्लिश बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सेंट्रल गव्हर्नमेंटने हे इस्टॅब्लिश करून दिलं आहे, स्थापना करून दिली आहे. द स्ट्रक्चर ऑफ नॅशनल कन्झ्युमर कमिशन ॲज अ 1 president and 5 members president should always present or retire judge of a Supreme Court. They it is appointed by the Attorney General of the Indian government. They can make president with the consolations of central government. The whole 5 members must have enough experiences as an expert in this sector or department of economics, law, commerce, industry, public finance, administration. Out of the 5 members, one must be female members. The selections committee for the appointment of members is are as follows. राष्ट्रीय आयोगाची देखील त्यांनी इथे रचना करून दिलेली आहे. नॅशनल कमिशन्स त्यांनी म्हटलं आहे. नॅशनल कमिशन ग्राहक संरक्षण कायद्याखाली मिळालेल्या अधिकारानुसार केंद्र सरकारने देखील राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगाची स्थापना करून दिलेली आहे आणि या आयोगाला राष्ट्रीय आयोग म्हणजे नॅशनल कमिशन असं म्हटलं जातं. राष्ट्रीय आयोगाची रचना, त्याची प्रोसिजर कशी असली पाहिजे हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. प्रेसिडेंट, जसं आपण आता मागे पाहिलं की डिस्ट्रिक्ट फोरमचे काय प्रेसिडेंट असतं, चेअरमन असतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की द सुप्रीम जज ऑफ इंडिया दॅट इज अ CJI कॅन नॉमिनेट एनी रिटायर्ड जज ऑफ अ सुप्रीम कोर्ट द प्रेसिडेंट ऑफ नॅशनल कन्झ्युमर कमिशन्स. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा आणि न्यायाधीशाच्या पदावर सध्या कार्यरत असलेल्या किंवा अशा पदावर काम केलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय आयोगामध्ये अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात येते. म्हणजे काय, ते एखादा सुप्रीम कोर्टाचा जो रिटायर्ड जज असेल त्यालासुद्धा आपण या प्रेसिडेंट पदावर, चेअरमनच्या पदावर त्याची नेमणूक करू शकतो. सेकंड आहे मेंबर्स. द सेक्रेटरी ऑफ लॉ डिपार्टमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जो मेंबर आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लॉ डिपार्टमेंटचा सेक्रेटरी असणं आवश्यक आहे. सेकंड मेंबर त्यांनी म्हटलं आहे की द सेक्रेटरी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स. The remuneration, allowances, tender terms, conditions have been decided by the central government. Time to time for the members, the tender of members and president is 5 years or the age of 70 years, whichever come earlier. यामध्ये त्यांनी म्हटलं की सदस्य संख्या मेंबर मध्ये राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षशिवाय इतर 4 सदस्यांची नेमणूक करण्यात येत असते आणि या राष्ट्रीय आयोगाचे सदस्य म्हणून ज्याची नेमणूक करायची असेल त्या व्यक्तीमध्ये ते गुण म्हणजे त्यांना अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, लॉ, कॉमर्स, अकाउंटन्सी, उद्योग, सार्वजनिक व्यवहार किंवा प्रशासन याबद्दलचं स्किल्ड नॉलेज असणं आवश्यक आहे. शिवाय त्यांना विविध क्षेत्रातील त्यांच्या समस्या त्यांना हाताळण्यात त्यांचं कर्तृत्व सिद्ध असलं पाहिजे. या 4 सदस्यांपैकी त्यामध्ये एक फिमेल, एक स्त्री असणं आवश्यक आहे. या सदस्यांपैकी प्रत्येक सदस्यांची नेमणूक ही केंद्र सरकारद्वारे करण्यात येते. त्यांच्या शिफारसीच्या तत्त्वावर त्यांना ती त्यांची नेमणूक करण्यात येते. देन पुढे आहे की ज्युरिस्डिक्शन्स. ऑल द क्लेम्स अँड कॉम्पेन्सेशन्स फ्रॉम द मोर दॅन 1 crore rupees द प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ऑल द अपील्स विच आर फाईल्ड विथ देम ऑन ऑर्डर ऑफ अ स्टेट कमिशन्स. सेकंड आहे वर्किंग प्रोसिजर. द वर्किंग प्रोसिजर ऑफ नॅशनल कन्झ्युमर फोरम कमिशन इज अकॉर्डिंग टू द प्रोसिजर ऑफ डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरम. डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरम ॲज अ सेम ॲज दिस नॅशनल कमिशन्स, त्यांची डिस्ट्रिक्ट फोरम कन्झ्युमरची जी प्रोसिजर आहे अकॉर्डिंगली त्याच्यानुसारच नॅशनल कन्झ्युमर कमिशनची प्रोसेस असते हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. देन त्यांनी म्हटलं की या राष्ट्रीय आयोगाच्या सदस्यांचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्षाचा राहतो. हा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच एखादा सदस्य वयाची 70 वर्ष जर पूर्ण करत असेल तर त्यावेळी त्याचा कार्यकाळ हा समाप्त झाला असं म्हटलं जातं. या राष्ट्रीय आयोगाच्या कार्यालय हे दिल्ली येथे आहे आणि या केंद्र सरकारच्या कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळा, कामाचे दिवस जसे असतील तसेच राष्ट्रीय आयोगाच्या कार्यालयाला ते लागू पडतात. या राष्ट्रीय आयोगाच्या कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक हे केंद्र सरकारच्या थ्रू होत असते.